नवीन वर्षात जानेवारी 2025 मध्ये चे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प साहेब शपथविधी पूर्ण करून आपलं सरकार स्थापन करणार आहेत. मित्रांनो, आपण बघितलं की च्या इलेक्शन दिवशी कशा पद्धतीने मार्केट वाढलं. सर्वांना आपल्याला अपेक्षा आहे की मध्ये असे काहीतरी न्यूज येतील की जेणेकरून आयटी सेक्टर आणि त्याचा फायदा इंडियन इकॉनॉमीला सुद्धा होईल. आता आयटी सेक्टरला फायदा होणार म्हणल्यावर आयटी सेक्टरचे स्टॉक वाढणार म्हणल्यावर आयटी सेक्टरचे म्युच्युअल फंड सुद्धा त्याच पद्धतीने वाढणार आहेत. ही जर तुम्हाला संधी वाटत असेल तर आयटी सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जर चांगले फंड पाहिजे असतील तर हे फंड मी आज तुम्हाला सुचवणार आहे. मित्रांनो नमस्कार, मी अवधूत एक्कल पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही शंका वाटत असेल तर कमेंट करा. अजूनही काही तुम्हाला शंका वाटत असेल तर मला कॉल करायला अजिबात विसरू नका. आयटी सेक्टर फंड म्हणजे फक्त आयटी कंपन्यांमध्ये ह्यांची गुंतवणूक असते. फंड मॅनेजरला दुसऱ्या कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करायला अलाउड नाही. फक्त आयटी सेक्टर मधल्या टेक्नॉलॉजी रिलेटेडच्या कंपन्या याच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या असतात. गेली कोविड नंतर जर आपण बघितलं तर आयटी सेक्टर कंपन्या बूम मध्ये होत्या. खूप मोठा रिटर्न या कंपन्यांनी बनवला होता. गेल्या आता दोन वर्षात काय झालंय की रिटर्न त्याचे डाऊन झालेत. युएस मधली काही परिस्थिती असेल, पण आता युएस मधली परिस्थिती सुधारायचे चिन्ह दिसायला लागल्यात मित्रांनो. तर त्यामुळं पुढच्या वर्षभरात, 2 वर्षात, 4 वर्षात तर ह्या फंड मध्ये हे सेक्टर चांगला रिटर्न देईल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो तुमच्याकडे 10, 15, 20 वर्षे जर गुंतवणुकीचा कालावधी असेल, तेवढा टाइम तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ह्या सेक्टरल फंड कडे वळा. अदरवाईज सेक्टरल फंडचा तुम्ही नाद काही करू नका. चला तर वळूया मित्रांनो म्युच्युअल फंड मधल्या टॉप आयटी सेक्टर फंड्स कडे. तर पहिला फंड तर आपण चूज केलाय मित्रांनो, तो आहे आयसीआयसीआयचा टेक्नॉलॉजी फंड. या फंडचा जर एनएव्ही आपण बघितला तर 220 रुपये याचा एनएव्ही आहे. एक्सपेन्स रेशो बघितला तर 1.75 याचा एक्सपेन्स रेशो आहे. मित्रांनो फंड साईज याची बघितलं तर 13,989 म्हणजे जवळपास 14,000 कोटीचा फंड आहे. मित्रांनो याचा जर आपण रिटर्न जर चेक केले तर गेल्या 5 वर्षाचा रिटर्न बघा, याचा दरवर्षी 30% यानं रिटर्न दिलेला आहे. कॅटेगरीचा ॲव्हरेज बघितलं तर 28.76% म्हणजे कॅटेगरीला बीट केलेला आहे यानं. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा फंड आलाय 2000 साली. ऍक्च्युली म्हणजे जुना फंड आहे. तेव्हापासून आजपर्यंत यानं वार्षिक 13% रिटर्न दिलाय मित्रांनो. तर हे फंड जे आहेत ते सेक्टरल फंड आहेत मित्रांनो. खूप लॉंग टर्म आपल्याकडे टाइम असेल तरच हे गुंतवणूक करण्यासाठी योग्य फंड आहे. आयसीआयसीआयच्या टेक्नॉलॉजी फंड मध्ये टॉप 10 होल्डिंग अशा पद्धतीने आहेत. इन्फोसिस आहे, टाटा कन्सल्टन्सी आहे, भारती एअरटेल आहे, एलटी माइंडट्री आहे, HCL आहे, टेक महिंद्रा आहे, भारती एअरटेल आहे, विप्रो आहे, झोमॅटो आहे. सगळ्या आयटी टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिस रिलेटेड कंपन्या आहेत. कम्युनिकेशन रिलेटेड कंपन्या आहेत. डिजिटल ज्या बेसवर काम करतात कंपन्या, त्या कंपन्या सगळ्या याच्यामध्ये उपलब्ध आहेत. मित्रांनो या फंडचा जर तुम्ही रिस्क रेशो जर चेक केला तर 6 पैकी 4 रिस्क रेशो रेड मध्ये दिसत आहेत. 2च रिस्क रेशो जे आहेत ते काय दिसत आहेत, ग्रीन मध्ये दिसत आहेत. तर या फंडनं रिस्क जास्त घेतलेली आहे, पण रिटर्न त्या मनानं त्यांना जनरेट करता आलेला नाही अशा पद्धतीनं दिसत आहे आपल्याला. तरी सुद्धा रिटर्न मात्र याचा जबरदस्त आहे मित्रांनो, रिस्क रेशो जरी खराब असले तरी. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला तो असतोच रिटर्न्स. त्यानंतरचा फंड आपण चूज केलाय मित्रांनो, तो आहे टाटा डिजिटल इंडिया फंड. याचा एनएव्ही जर बघितला तर 55 रुपये एनएव्ही आहे मित्रांनो. एक्सपेन्स रेशो बघितला तर 1.66% आहे. फंड साईज बघितली तर 12,658 कोटीचा फंड साईज आहे. याचे जर रिटर्न आपण चेक केले तर याचे 5 वर्षाचा रिटर्न आहे 29.65. बघा म्हणजे पाठीमागच्या फंडनं 30%च्या वरती रिटर्न दिलाय. तर हा पण फंड चालू झालाय मित्रांनो 2015 साली. त्यानंतर यानं दरवर्षी जवळपास 21%चा रिटर्न यानं ऑलरेडी दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण फंड मध्ये जर टॉप 10 होल्डिंग जर चेक केल्या तर इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी, HCL टेक्नॉलॉजी, विप्रो, झोमॅटो, माइंडट्री, पर्सिस्टंट सिस्टीम, फायर सोर्स, सायंट अशा वेगवेगळ्या कंपन्या आयटी सेक्टर मधल्या टोटल कंपन्या आहेत. पाठीमागचा फंड आणि आताचा फंड मध्ये जर चेक केला आपण तर 2-3 कंपन्या बदल आहेत, बाकी बऱ्यापैकी त्याच कंपन्या आहेत. सेक्टरल फंड आहेत त्या सेक्टरसाठी लिमिटेड आहेत. त्याच सेक्टर मधल्या कंपन्यांमध्ये याला गुंतवणूक करणं भाग आहे, कंपल्सरी आहे. याचे जर रिस्क रेशो आपण बघायचे म्हणलं तर 6 पैकी 6 रिस्क रेशो हे सगळे टोटल ग्रीन आहेत. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की कमीत कमी रिस्क घेऊन यांना जास्तीत जास्त रिटर्न काढणं शक्य झालंय मित्रांनो, बरोबर. त्यामुळे हे सगळे रिस्क रेशो हे ग्रीन मध्ये आहेत.
तिसरा हे आयटी सेक्टर जो फंड आहे तो आहे एसबीआयचा टेक्नॉलॉजी ऑपॉर्च्युनिटीज फंड. एनएव्ही आहे 230 रुपये, एक्सपेन्स रेशियो 1.89 रुपीज%. फंड साईज आहे 4,500 कोटीची. याच्यामध्ये आपण जर रिटर्न बघितले तर 5 वर्षाचं रिटर्न 27.86 आहे, जवळपास कॅटेगरीच्या ऍव्हरेजचे आहे, थोडा कमीच आहे म्हणूया. चालू झाला फंड जानेवारी 2013 पासून, याचा तेव्हापासूनचा रिटर्न आहे 16% वार्षिक. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण जर स्टॉक्स बघितले तर इन्फोसिस, भारती एअरटेल, टाटा कन्सल्टन्सी, फर्स्ट सोर्स, कोफोर्ज, कॉग्निझंट, टेक महिंद्रा, इंडिया मार्ट, मायक्रोसॉफ्ट, झोमॅटो असे याच्यामध्ये सुद्धा स्टॉक मित्रांनो आहे. जवळपास बघितलं तर 2-4 स्टॉक वेगळे सोडले तर बाकी सगळे स्टॉक सेमच आहेत मित्रांनो. याच्यामध्ये सुद्धा जर आपण रिस्क रेशो जर चेक केले तर 6 पैकी 6 रिस्क रेशोज हे काय आहेत मित्रांनो, तर सगळे ग्रीन मध्ये आहेत. यांनी सुद्धा कमीत कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त रिटर्न काढायचा प्रयत्न केला होता आणि तो सक्सेसफुल मित्रांनो झालेला आहे. बऱ्यापैकी याच्यामधले जे फंड आपल्याकडे उपलब्ध आहेत सद्यस्थितीत हे सगळे फंड जे आहेत ते अंडर रेटेड आहेत. कुठल्याही फंडला 5 स्टार 4 स्टार रेटिंग उपलब्ध नाही आहे. हाय रिस्क फंड आहेत आणि त्यामुळे रिटर्न पण त्याच पद्धतीने त्यांचा व्हॅरी होत असतो. व्हॉलॅटिलिटी असते रिटर्न मध्ये खूप. काही वर्षे कंटिन्युअस चांगलं रिटर्न बनवतात, काही वर्षे कंटिन्युअस बॅड रिटर्न बनवतात. हे सेक्टरल फंड अशा पद्धतीने असतात. तर ही खूप मोठी रिस्क असते सेक्टरल फंड मध्ये. तुमच्या सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही फंड निवडू नका. जे काही रिटर्न आहेत ते मार्केट संलग्न आहेत, मार्केटवर अवलंबून आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही शंका वाटत असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात थांबू नका.